नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत. मित्रांनो, 12-24 वर्षाच्या नियमित सेवेनंतरची 2 लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत एक महत्वपूर्ण जी.आर. निर्गमित. त्याबद्दलची सविस्तर माहिती पहा या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, 12 आणि 24 वर्षाच्या नियमित सेवेनंतरची 2 लाभांची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत आदिवासी विकास विभागामार्फत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका क्रमांक 1861/2025 महाराष्ट्र राज्य अनुदानित आश्रमशाळा वसतिगृहे व इतर यांनी दखल केले असून सदर प्रकरणी मान्य न्यायालयाने दिनांक 10/12/2025 रोजीच्या निर्णयानुसार अपीलार्थींना सुधारित आश्वासित प्रगती योजना अंतर्गत लाभ देण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहेत. यानुसार आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यातील स्वयंसेवी संस्थांद्वारे संचालित अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 2 लाभांची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक 1 जानेवारी 2024 पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार अनुसरून शालेय शिक्षण विभागाच्या धर्तीवर आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यातील स्वयंसेवी संस्थांद्वारे संचालित अनुदानित आश्रमशाळा, प्राथमिक, उच्च प्राथमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 2 लाभांची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक 1 जानेवारी 2024 पासून लागू करण्यास याद्वारे मंजुरी देण्यात येत आहे. तसेच सदर योजनेचा पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहणार नसल्याचे स्पष्ट करण्याचे आले आहे. तसेच कोणत्याही प्रकारची थकबाकी देय होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे आणि याबाबतचा इथं शासन निर्णय आपण इथं दाखवत आहोत. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन अपडेट्स पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.